नमस्कार मित्रांनो, जय भवानी, जय जिजाऊ आणि जय शिवराय. तर आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. भरपूर दिवसांनी व्हिडिओ आलेला आहे. मी तर म्हणेन 2 महिन्यांनी आपण व्हिडिओ टाकत आहोत. थोडे माझे प्रोग्राम चालू होते, त्याच्यामुळे आपण व्हिडिओ टाकत नव्हतो, पण आता कंटिन्यूस आपण व्हिडिओ टाकणार आहोत. तर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल नोटिफिकेशन दाबा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचतील. आता तुम्ही बोलाल हा ताशा नाहीये, हा ताशा नाहीच आहे, हा ढोलक आहे. आपण आता ढोलकचे व्हिडिओज पण टाकणार आहे. तर हा आपला पहिलाच प्रयत्न आहे. अजूनपर्यंत ढोलकचे व्हिडिओज कोणीही युट्यूब चॅनलवर अपलोड केलेले नाहीयेत, आपणच पहिल्यांदा अपलोड करतोय. तर मी आशा करतो की तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवाल. तुम्ही स्वतः पण पूर्ण व्हिडिओ बघा, व्हिडिओ स्किप करू नका. खूप छान व्हिडिओ होणार आहे. मी तुम्हाला ढोलकची पूर्ण माहिती देणार आहे. ढोलक कसा असावा, हा आपला पहिलाच भाग आहे. अजून खूप ह्याचे भाग येणार आहेत ढोलकचे. तर हा आहे आपला ढोलक. ओके, ह्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनलवर ताशा बघितलात, माझ्या चॅनलवर ढोलकी बघितलात, हँडसॉनिक बघितलात, पण हा आहे आपला ढोलक. ओके, हा ढोलक जास्त करून हिंदी जुनी गाणी, बॉलिवूड किंवा मराठी आपली जुनी गाणी ह्या गाण्यांमध्ये वाजलेला आहे हा ढोलक. ओके, आणि हा ढोलक आपला रशीवाला ढोलक आहे. आता ढोलक मध्ये रशीवाला, नटबोल्टवाला, हा रशीवाला आणि नटबोल्टवाला ढोलक आहे. हे बघा, तुम्हाला दिसत असेल एका साईडने रशी पूर्ण लावलेली आहे छातीच्या साईडनी, आणि बेसच्या साईडनी म्हणजे डोम्याच्या साईडनी हे नटबोल्ट लावलेले आहे त्याची. ओके, आणि हा आपला प्रोफेशनल ढोलक आहे. हा ढोलक शो लाईनला, रेकॉर्डिंगला आपण युज करतो. ओके, आता ह्या ढोलकची साईज, ह्या ढोलकच्या चाटीची साईज 5.75 इंच. ओके, म्हणजे 5.75 आपण चाटीची साईज अशी सांगू शकतो. जर तुम्हाला कोणाला ढोलक बनवायचा असेल तर तिथे प्रोफेशनल दुकानात जाऊन त्याला सांगायचं की ढोलकवाल्याच्या दुकानात जाऊन त्याला सांगायचं मला 5.75 चाटी पाहिजे, आणि डोम्याची साईज 8.5 किंवा 9.25 ही एक प्रोफेशनल साईज आहे. 5.75 आणि 8.5 किंवा 9.25. ओके, ही दोन्ही प्रोफेशनल साईज आहे. ह्या साईज लिहून ठेवा. मी इथे त्याचा पॉपअप पण देईन एक प्रोफेशनल साईजचा. ओके, इथे कोपऱ्यामध्ये तुम्हाला एक पॉपअप येईल. आणि जर कोणाला ऑनलाईन ढोलकचा क्लास जॉईन करायचा असेल तर तुम्ही मला माझ्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता. मी तुम्हाला सगळे डिटेल्स देईन, काय आपण कशा प्रकारे जॉईन करू शकतो. ओके, तर हा आपला अशा प्रकारे ढोलक आहे. मी तुम्हाला एक थोडंसं वाजवून दाखवतो, जेणेकरून तुम्हाला समजेल की ढोलकचा साऊंड कसा असतो. ओके, तर अशा प्रकारे ढोलकचा साऊंड असतो. एकदम म्हणजे स्वीट साऊंड असतो ढोलकचा. ढोलकी आपली हाय पिचवर बोलते. तबला आपण सगळ्या स्केलला लावू शकतो, ढोलक पण सगळ्या स्केलला लावू शकतो. ओके, तर आपण लेसनला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपण चाटीचं लेसन बघूया. मी तुम्हाला चाटीचे बोल एक 2-3 बोल, तुम्हाला जास्त नाही, 2 ते 3च बोल आपण पहिल्या ह्याच्यामध्ये बघूया, पहिल्या व्हिडिओमध्ये. ओके, आता ढोलक वाजवताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा छल्ला. ही एक अशी रिंग असते, तुम्हाला दिसत असेल, ही बघा, ही रिंग असते. ओके, हे तुम्हाला दिसत असेल रिंग. ही रिंग चाटी आपण ज्या हाताने वाजवतो त्या हाताच्या शेवटच्या म्हणजे करंगळीमध्ये ही रिंग घालायची. ओके, आणि हा साऊंड खूप इम्पॉर्टंट आहे ढोलकमध्ये, खूप महत्वाचा साऊंड आहे हा, खूपच महत्वाचा साऊंड आहे ढोलकमध्ये हा. ओके, परत एकदा बघा. आपण ह्या कडेवर, ही जी कडा असते त्या कडेवर ही रिंग आहे, ती रिंग मारायची. सगळ्यात आधी तर आपल्याला ही प्रॅक्टिस करायची आहे. ढोलक जर तुम्हाला शिकायचं आहे तर तुम्हाला ही प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, ज्यांच्याकडे ढोलक आहे किंवा ज्यांना ढोलक वाजवण्याची इच्छा आहे, मी टोटल एकदम बेसिक लेवल पासून शिकवणार आहे, की काहीच तुम्हाला येत नाही, तुम्ही पहिल्यांदा ढोलक हातात घेताय, ह्या लेवल पासून मी तुम्हाला शिकवणार आहे. ओके, तर कशी वाजवायची हे बघा. ही जी ढोलकची कॉर्नर आहे त्या कॉर्नरला अशा प्रकारे साऊंड आला पाहिजे. ही तिन्ही बोटं एकत्र करायची आणि अशी हँडची पोझिशन अशी असली पाहिजे, आणि हा साऊंड आला पाहिजे. ओके, साऊंड हा झाला पाहिजे.
हा साऊंड आला पाहिजे. ओके, आता ही स्टाईल आहे ढोलकची. तुमचा हात असाच झाला पाहिजे, असा असा असा. ओके, ही स्टाईल आहे. तुमचा हात असाच, म्हणजे तुम्हाला समजत असेल मी काय बोलतोय ते. ओके, तर हे 1 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 1. हा साऊंड आलाच पाहिजे प्रत्येक वेळेला. 1 1. ही तुम्हाला मी प्रॅक्टिस देतोय, अशा प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ओके, 1 1 1 1 1. हे बघा, ही जी कडा आहे, ही जी कॉर्नर आहे ढोलकची, ही जी जाडी कडा आहे, त्या कडेवर मी अशा प्रकारे 1 1. आता हे मी सारखं सारखं का सांगतोय, कारण तुम्ही ते फॉलो करा. तुम्ही ढोलक हातात घ्या माझ्या बरोबर आणि अशा प्रकारे तुम्ही वाजवण्याचा प्रयत्न करा. हे बघा, असा हात ठेवायचा, असा छातीवर असा हात ठेवायचा, असाच तुम्ही हात ठेवा. कॉपी करा, मला कॉपी करा, मी जसं वाजवतोय तसं. ओके, असा हात ठेवायचा. ओके, आणि हा भाग उचलून 1 1 1. हा भाग उचलून 1 1. आता कसं केलं मी, हे बघा, असा हात ठेवायचा. ओके, अशा प्रकारे हात ठेवला, हा भाग उचलून 1. ह्या गोष्टी पुढे जाऊन खूप कामाला येणार आहेत. जर तुम्ही ह्या गोष्टी फॉलो केल्या, छोट्या छोट्या गोष्टी, तुम्हाला एकदम इझिली पुढचे लेसन समजतील. तुम्हाला समजेल मी या गोष्टी का सांगतोय त्या. ओके, अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला पुढच्या गोष्टी समजतील. अशा प्रकारे आपण, हे बघा, अशा प्रकारे छातीवर हात ठेवायचा, हा भाग उचलायचा आणि 1 1 1 1 1. जेवढ्या जोरात तुम्हाला हा आवाज, हा साऊंड येईल, तेवढ्या जोरात तुम्हाला साऊंड काढायचा आहे. ओके, हा साऊंड खूप इम्पॉर्टंट आहे. 1 1 1. त्याच्यानंतर तुमचा जेव्हा हात बसेल तेव्हा तुम्ही असंही वाजवू शकता. ओके, इथे हात ठेवायची गरज नाही, मग तुम्ही डायरेक्ट 1 1, जी मी तुम्हाला स्टाईल सांगितली ही वाली. ओके, 1 1. पण ही स्टाईल आली पाहिजे. डायरेक्ट असं मारलं, डायरेक्ट असं वाजवलं नाही, हे असंच आलं पाहिजे. 1 1 1 1 1 1 1. 1 1 1 1. तर अशा प्रकारे तुम्ही ह्याची प्रॅक्टिस करू शकता. ह्या साऊंडला आपण ढोलकच्या भाषेमध्ये चक किंवा छल्ला किंवा चिक असा संबोधतो, असं म्हणतो. हा साऊंड ढोलकमध्ये खूप खूप महत्वाचा आहे, खूप महत्वाचा. सगळ्या तालांमध्ये हा साऊंड वाजतो. जसं की मी तुम्हाला, हे बघा, आता मगाशी जसं की मी तुम्हाला किरवा वाजवून दाखवला, हे बघा, हा साऊंड आला. आता तुम्हाला समजेल मी तुम्हाला याची प्रॅक्टिस का दिली ती. ओके, तर हा साऊंड आला. आता परत हा साऊंड आला. ओके, आता परत साऊंड आला. आता दादरामध्ये बघूया. परत हा साऊंड आला. तर ह्या साऊंड शिवाय तुमचा ढोलक वाजणारच नाही. खूप इम्पॉर्टंट साऊंड आहे. जर तुम्हाला प्रोफेशनली ढोलक शिकायचं आहे, आणि मी तुम्हाला शून्यापासून, एकदम शून्यापासून मी तुम्हाला शिकवणार आहे, तर तुम्ही ह्याची प्रॅक्टिस करा जास्तीत जास्त. मला खाली कमेंट मध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली, व्हिडिओची क्वालिटी, व्हॉइस क्वालिटी कशी आहे आपली, व्हिडिओची क्वालिटी कशी आहे, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मराठी आपण पहिल्यांदाच मराठीतून ट्राय केलेलं आहे काहीतरी, मला माहिती आहे तुम्ही सगळे सपोर्ट कराल. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तुमच्या मित्र ज्यांना पण ढोलक शिकायचं आहे, गणपतीपर्यंत तुम्ही एकदम ढोलक शिकून जाल, ही मी तुम्हाला गॅरंटी देतो. ओके, तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, सॉरी माफ करा, मित्रांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन दाबा, खाली कमेंट करा की तुम्हाला व्हिडिओ कशी वाटते. आणि मी तुम्हाला मगाशी सांगितलंय, ज्यांना पण ढोलकचा क्लास जॉईन करायचा आहे, शिकवणी जॉईन करायची आहे, त्यांनी माझ्या नंबरला
मला व्हॉट्सअप करा. आणि जर एकत्र 7-8 स्टुडंट आले तर आपण विद्यार्थी आले तर आपण क्लास घेणार आहोत, एकट्यासाठी घेणार नाही. तर एकत्र 7-8 विद्यार्थी आले पाहिजेत. ओके, तर मला तुम्ही तसे व्हॉट्सअप करू शकता. मी तुम्हाला सगळ्या डिटेल्स सांगेन, न्यू बॅच कधीपासून सुरुवात होते वगैरे, काय काय फीज वगैरे, एकदम रिझनेबल फीज असणार आहे आपली. ओके, तर असंच आपल्या चॅनलच्या मागे उभे राहा तुम्ही.